काय होतं या सामन्यात 8 पेपर वर्सेस रायझल स्टार्स, तुषार जोशी वर्सेस ओमकार सावंत. अशे भाई काय वाटतंय, येत आहे फायनलला? कॉन्फिडन्स 100%. पाहूया पहिला षटक घेऊन येतात सागर केळकर आणि ओपनिंगला जातात ते ओमकार सावंत आणि अमय पावसकर. ओपनिंग जोडी लीडिंग फ्रॉम दी फ्रंट ओमकार सावंत, कॅप्टन ऑफ 8 पेबल्स. कमेंट्री अशी झाली पाहिजे. अरे भाई उसे मैयत में आए हम लोग जो कमेंट्री कर रहे हैं. पाहूया ओमकार सावंत कॅप्टन ऑफ 8 पेबल्स आणि सागर केळकर. तुषार जोशी बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक ओमकार सावंत. स्वैर असा मारा, स्वैर चेंडू आणि फ्री हिट असणार आहे. उत्कृष्ट असा षटकार ओमकार सावंत यांच्याकडून पाहायला मिळताना. सागर केळकर यांचा स्वैर मारा. धावसंख्या झालेली ते 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. स्कोर सांग मध्ये मध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन 8 पेबल साठी बघूया. मागच्या मॅचला घातक ठरले होते ते. उत्कृष्ट षटकार ओमकार सावंत यांच्या बॅट मधून निघताना. 4 बॉल 15 रन्स. नो बॉल आणि 1 रन काढलेली आहे. काहीच महाग पडताना आहे षटक. 4 बॉल 17 रन झालेले आहेत. नहीं ये मैच के बाद अभी येलो वाला मैच है ना. आणखी एक षटकार अमय पावसकर यांच्या बॅट मधून यावेळी. फाइनल है. गोल झालाय. 5 बॉल 23 रन. 1 बॉल अजून बाकी. हाँ उसके बाद आणखी एक उत्कृष्ट फटका. आणखी एक 6. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 29 रन. दोस्तों के साथ खाना पीना खा के आऊंगा. अजून 4 ओव्हर्स बाकी. संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत तुषार जोशी, संघाचे कर्णधार. अपन संडे करते पूरा दिन वैलेंटाइन. नहीं कल जाते ना अपन, कल संडे है ना. पूरा मैं अरे वैलेंटाइन अपना नहीं रहता दीदी. वैलेंटाइन वो भार्गव से आया. हेलो आज के दिन माफ कर दे. नो बॉल देण्यात आलेला आहे. तेरे को क्या चाहिए खाने को लेके आता बोल. वो पेट ये नहीं दिया कटलेट. ठीक है ठीक है. अभी कुछ मंगाने का है क्या ब्लिंकिट से? आता हूँ जरा 11 बजे तक पहुँच जाऊंगा घर पे. नहीं कुछ नहीं कर. स्कोर झालाय ते. हाँ हाँ मैं 12 के पहले 11 बजे तक घर पे आ जाऊँ. नहीं 12 बजे महाशिवरात्रि चालू होता है. कल अभी मैं कमेंट्री कर रहा था. कमेंट्री देख रहा मेरा कितना अच्छा कमेंट्री कर रहा है. अरे इधर ही ग्राउंड छोड़ के बाहर से. हाँ हाँ मैं कुठं नाही बोल. चल कमेंट्री कर रहा. कमेंट्री सुन. चल थँक्स फॉर कमिंग. नेक्स्ट टाइम ये परत. स्वैर असा मारा तुषार जोशी यांच्याकडून. षटकार ओमकार सावंत कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा. किती ओव्हर? 2 ओव्हर 42 झाले. लवडे लागले. अरे तो टांगला टाकतो. काय झालं त्याला काय माहिती आहे. पाहूया अमय सावंत
अमय पावसकर आणि अमित सावंत आलेले आहेत गोलंदाजीला. पाहूया काय करतात. 41 नंबर रोहित शर्माची जर्सी घालून आलेले आहेत ते. उत्कृष्ट असा चेंडू अमित सावंत यांच्याकडून पाहायला मिळतोय. पाहूया दुसरा चेंडू घेऊन येत आहे. धावसंख्या झालेली 43 धावा. करेक्ट 43. स्वयर असा चेंडू अमित सावंत यांच्याकडून अतिरिक्त धाव आणि फ्री हिट असणार आहे. स्वयर असा मारा. परत एकदा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. बॅट्समॅनने नोंद घ्यायची आहे. हा अभि दादा आमची फायनल होणार ना चालू आहे. रीड होती ना तशी नाही नव्हती. आता याच्यानंतर फायनल होईल. हा रोहित कोण अच्छा ऍडमिशन घेतलं की झालंय मी खेळतो का क्रिकेट खेळतो का चालेल येऊ दे ना खेळ कुठल्या ना कुठल्या टीममध्ये खेळा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झालाय 56 रन्स. संघासाठी चौथा षटक घेऊन येतोय वासिम. 56. दुसरा माईक घे ना. धावसंख्या झालेली आहे ती 56 धावा. स्वयर असा मारा. एक अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. काहीशे बिथरलेले दिसत आहेत रायझिंग स्टार्सचे बॉलर्स. स्वयर असा मारा. वाईट चेंडू. परत एकदा धावसंख्या झालेली आहे ती 59 धावा. 59. एक नंबर बॉलिंग. उत्कृष्ट असं मारा आणि त्रिफळा चित्त झालेले आहेत. उत्कृष्ट असा मारा पाहायला मिळाला. गोलंदाजाकडून त्रिफळा चित्त झाले होते फलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. ही मॅच जो हरेल तो 3rd पोझिशनचा मानकरी ठरेल. 2nd रनर अप तर त्यांनी पण प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी थांबायचं आहे. स्वयर असा मारा. वाईट चेंडू. वाईट. अंपायरची उद्धत नाही घालायची प्लीज. लाईव्ह आहे लक्षात ठेव. लाईव्ह आहे लाईव्ह. धावसंख्या झालेली आहे ती 62. शेवटचा चेंडू चिल्लाक उत्कृष्ट असे ओव्हर काढलेली आहे ती वासिम यांनी. शेवटचा चेंडू पाहूया काय करतायत ओमकार सावंत. षटकार. ये लगा BSNL छक्का.
छक्का. धावसंख्या झालेली आहे ती 68. काहीसा हा थोडा हाय स्कोरिंग मॅच वाटतोय मला सामना. पाहूया विनीत केनी शेवटचा आणि आपल्या संघासाठी शेवटचं ओव्हर घेऊन येतात विनीत केनीने. एक षटकार. धावसंख्या झालेली ती 74 धावा. 74. स्टेपआउट झालेला बॅट्समॅन. धावसंख्या झालेली ती 75. 76 रन्स. तीन चेंडू 76 रन्स. करेक्ट. 3 चेंडू 76 रन्स. स्वयर असा मारा. विनीत यांच्याकडून एक अतिरिक्त धाव. याची गरज नाही आहे. त्यांनी लवकरात लवकर ओव्हर संपवून घ्यायची आहे. नो. स्वयर असा मारा आणि फ्री हिट असणार आहे. 2 धावा. वर लागून 2 दिले. स्वयर असा मारा विनीत चिखळे यांच्याकडून. पाहूया काय करतायत. चिखले केनी काय पण विनीत आहे ना ह्याच्या गावात. धावसंख्या झालेली आहे ती उत्कृष्ट झेल. टाळ्या टाळ्या वाजल्या पाहिजेत. या झेलसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. हा सगळ्यात हाय स्कोर असेल आजचा असं मला वाटतंय. 82 टू विन. 82 धावांची गरज. 5 ओव्हर 82. तुषार जोशीला एक. तुषार जोशी यांना एक आक्रमक आणि एक चमत्कारी खेळी करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. पाहूया काय करतायत तुषार जोशी. एक मैच में 100 मारता है. देखो बैटिंग उसका आज नहीं चल रहा है ना. आज ही खराब चल रहा है. धावसंख्या झालेली आहे ती 81 धावा आणि 82 धावांची गरज. साला टर्फ 11 बजे तक बुक है. 10:30 बजे का लगता है ना. वो प्रेझेंटेशनला अर्धा पाऊंड तास. बेस्ट ऑफ लक तुषार जोशी यांना सगळ्यांकडून. पाहूया सासरे मॅच बघतच असतील. सासरे जाण्याचं नाव मोठं झालं पाहिजे. रोशन झालं पाहिजे. डीजे वाजू वाजू. चालू दे डीजे चालू दे. ये 2 आउट हो गए खत्म ये लोग. इसका बॉलिंग साइड अच्छा है ये लोग का अभी. बेस्ट ऑफ लक ओमकार सावंत. बेस्ट ऑफ लक तुषार जोशी. पाहूया कैप्टन्स नजरे जमा रखिए. नो लाइन पे वाइड लाइन पे एक क्रुशियल मैच है. स्वयर असा मारा. नो आणि एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेली आहे ती 0 बॉल 2 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 3. एक चेंडू 3 धावा. पाहूया काय करतायत तुषार जोशी. षटकार. अकेला ही मार दिया खेल लिया ना. स्कोर होतोय 2 बॉल 9 धावा.
लांब राहणारे पण आहेत. गुजरात पुणे पुणे राहणार. हा का, हा पुण्यावरून आला आहे, हा पेणवरून आला आहे. बाकीचे आता बॅटिंग करतायत ते पुण्यावरून आलेले. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 2 बॉल 10 रन्स. 2 बॉल 10 रन. देखा हे खेळ दिया ना खतम. तुषार जोशी खेळला ना संपले. अंपायर स्कोर होतोय 3 बॉल 16 रन्स. 4 बॉल 16 धावा. कडक मारत. अत्यंत उत्कृष्ट अशी फलंदाजी तुषार जोशी यांची. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे असं मला वाटतंय. एक बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. 5 बॉल 22 धावा. बावीस आणि पाहिजेत आणखी 60 रन माझ्या मते. 60 रन. 4 ओव्हर्स मध्ये 60 धावांची आवश्यकता. 10 सिक्स पाहिजेत फक्त तुषार जोशीसाठी. 10 सिक्स काहीच नाहीयेत. संघासाठी दुसरा षटक घेऊन येतात माइनकर. रोहित माइनकर पाहूया काय करतायत. स्वतःचा वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते रोहित माइनकर. पाहूया काय करतायत. त्यांचं प्रेडिक्शन होतं 8 पेपर्स वर्सेस नोटरियस फायनल. पाहूया रोहित माइनकर. या सामन्यात जो हारेल त्याला सेकंड रनर अप मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. 24 धावा. पंचवीस धावा. चेंडू किती झालेले आहेत. 3 चेंडू 24 धावा. अत्यंत उत्कृष्ट सुरुवात रोहित माइनकर यांची. धावसंख्या झालेली आहे ती 26. 4 चेंडू 27. 4 चेंडू 27 धावा. रोहित माइनकर यांनी तुषार जोशी यांना रोखून धरलेला आहे. या षटकात हे शेवटचा चेंडू. स्कोर आहे 27. स्वायर असा चेंडू. अतिरिक्त धाव आणि फ्री हिट असणार आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. कॅप्टनने रिव्ह्यू घेतलेला आहे. घेतलेला आहे. विनय केनी आणि युट्यूब लाईव्ह मिस्टर किरण दळवी. विशेष आभार किरण दळवी यांचे. युट्यूब लाईव्ह नो नाहीये. पाहूया 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे 30 रन्स. जिंकण्यासाठी 30 3 धावा. ओव्हर्स मध्ये 52 52 धावांची आवश्यकता. 82 पाहिजेत ना. साला 2 ट्रॉफी ज्यादा कैसे बोल. 10 6 व- 15 बॉल 10. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ओंकार सावंत. रोहित माइनकर त्यांना काही खेळतो पुन्हा मी थ्रो. सल्ला देताना त्यांनी अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली होती
मागच्या षटकामध्ये. सोहेल असा चेंडू, अतिरिक्त धाव. पाहूया. स्कोर होतोय 31 रन्स. सोहेल असा चेंडू, नो बॉल. आणखी एक नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू. वाईड बॉल. फ्री हिट कंटिन्यू. ओंकार सावंत यांना लय सापडत दिसत नाही. स्कोर होतोय 34 रन्स. अभी ठोकेगा इसको. स्कोर झाला 38 रन्स. 2 बॉल झालेले आहेत या षटकातले. 4 बॉल बाकी. तीन चेंडू बाकी या षटकातले. अंपायर अंपायर एक सेकंड बॉलर एक सेकंड. नो आहे, नो आहे. हा बॉल पण नो असल्यामुळे 2च बॉल झालेले आहेत या षटकातले. 4 बॉल अजून बाकी. स्कोर होतोय 40 रन्स. ये लोग कौन है? ये लोग कौन है दोनों? ये लोग दोनों कौन है? जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता. 40 रन झालेले आहेत. स्वैरसा मारा ओंकार सावंत यांचा वाईड बॉल. स्कोर होतोय 41 धावा. फोर आहे, फोर आहे, फोर आहे. दोन 2.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 स्कोर. अजून 3 बॉल बाकी यावरचे. नो बॉलचा इशारा. ए बाबा ए 47 झालेला आहे स्कोर. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 49 रन्स. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 12 बॉल 33. 5-6. विनीत केनी पण मारतो सर. तो पण मारतो, कडक मारतो. नाही फ्लॉप चाललाय तो 2 टुर्नामेंट. नाही तर दोघंच मारतात कडक. हा? संघासाठी चौथा षटक घेऊन येत आहेत जय चव्हाण. ये एक्स्ट्रा डालेगा. स्कोर झालेला आहे 50 रन्स. 32 धावांची आवश्यकता. 11 बॉल 32. खतम मॅच.
माइंडकरने प्रेडिक्शन केलं होता नोटोरियस वर्सेस सेट पेपर फायनल. पाहूया अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत. दहा बॉल 32 धावांची आवश्यकता आहे रायझिंग स्टार्स यांना. आता मुश्किल आहे. जोशी असता तर हा बापू. नाही नाही ते डबे बिबे घ्यायला नंतर या 10 10:30 या. मॅच आहे 2 मॅच आहेत अजून. काय टर्फ नाही बंद होत. टर्फ चालू आहे रात्रभर. अच्छा पाणी लागेल. एक जार ठेवून द्या बाकी सगळं घेऊन जा. घाबरला. नो बॉल आणि 1 रन धावून काढलेली आहे. स्कोर होतोय 52 रन्स. 30 धावांची आवश्यकता जिंकायला. 10 चेंडू बाकी. तारिक अहमद कल है ना इंडिया पाकिस्तान. अत्यंत सोपा असा झेल. विनीत केणी बाद होत आहेत. 8 बॉल 30 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी रायझिंग स्टार्स यांना. नेक्स्ट बॅट्समन आहेत तेजस प्रसादे. आठ बॉल 30 धावांची आवश्यकता. तेजस प्रसाद यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. सात बॉल 29 धावांची आवश्यकता. माझा कसला घाटाचा मित्र है तो. मेरे पहले दिन से मेरे को उसका एटीट्यूड ही पसंद नहीं. मैं बात ही नहीं करता था. ये कितना दिन चलेगा. स्कोर झालेला आहे 54 रन. 6 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता. अत्यंत उत्कृष्ट षटक जय चव्हाण यांचं. फक्त 5 रन दिलेले आहेत आणि 2 विकेट घेतलेले आहेत. अमेय पावसकर घेऊन येत आहेत शेवटचं षटक या सामन्यातलं. अत्यंत उत्कृष्ट जय टिपलेला आहे ओंकार सावंत यांनी. पुढील फलंदाज आहेत अमित आर एस. चार 4 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. तोच खेळतात दोघं तर.
भारत माता की जय। रोहित माइनकर। चलो फाइनल को जाता हूँ। टॉस कैप्टन है मैं। जोरात